नमस्कार मित्रांनो, कशा आहात? आज आहे दत्त जयंती. तर सर्वप्रथम सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आकांक्षा बसलेली आहे पारायणाला. गुरुचरित्र पारायण ते 7 दिवसाचं असतं आणि आज त्याची सांगता आहे. आणि आजच पौर्णिमा असल्याकारणाने सत्यनारायणची पूजा आणि गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार पण आहे. तर महालक्ष्मीची पण पूजा आहे. अशा 3 पूजा आहेत. सकाळी लवकरच उठली होती आणि पहाटच ती पारायण करते. तर त्याच्यामुळं सर्व पूजा झालेल्या होत्या. महालक्ष्मीची पूजा चालू होती, त्याचं वाचन चालू होतं, ते राहिलं होतं. मग ते कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आरती घेतली होती. श्री स्वामी समर्थांच्या जे केंद्रात घेतात 5 आरत्या आणि एक विशेष आरती ज्या असतात, देवीची आरती आणि शंकराची आरती, अशा आरत्या घेतलेल्या होत्या आज. आणि खूप प्रसन्न वाटत होतं. आज दोघांचा पण उपवास आहे आणि देवांशनी पण उपवास धरलेला आहे. तर आज दिवसभर उपवास असणार आहे आणि उद्या तो उपवास आम्ही सोडणार आहोत. दत्त जयंतीचा दरवर्षी आम्ही धरतो आणि अशा प्रकारे सजवलेलं आहे. तर खूप छान वाटत होतं आणि पूजा असेल घरात तर खूपच प्रसन्न वाटतं. आणि सकाळीच पूजेची तयारी खूप जोमात चालू होती पहाटेपासूनच. आकांक्षा लवकरच उठली होती, त्याच्यासाठी गुरुचरित्र पारायण तिने अगोदर करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या ज्या 2 पूजा आहेत त्या केलेल्या आहेत. आणि आम्ही दर महिन्याला पौर्णिमेला पूजा करतो आणि मार्गशीर्ष महिन्यामधला जो गुरुवार आहे तो आम्ही दरवर्षी करतो. आता अशा प्रकारे झालेली आहे ना आरती, आम्ही करणार आहोत. पण आरतीचा आम्ही व्हिडिओ घेतलेला नाही आहे, कारण की दोघांनी पण आरती केली असल्या कारणाने. आणि अशा प्रकारे व्ह्यू होता. माझं पण काम घरूनच असल्या कारणाने मी मग थोडा व्हिडिओ बनवलेला आहे आणि खूप प्रसन्न वाटत आहे. खूप घरामध्ये शांती, सुख, समृद्धी लाभते अशा कारणाने. आणि पूजा ही घरात व्हायलाच पाहिजे आणि ती पण महिलेकडनंच, जी स्त्रिया असतात त्यांच्याकडनं. आणि खूप छान वाटत होतं. आणि सांगता असल्या कारणाने थोडंसं हे पण आहे गुरुचरित्राचं. तर चला मग अशा प्रकारे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू, धन्यवाद. जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.